माडेगाव इथेचा रहिवासी आहे मी. मला 32,480 रुपये बिल आलेलं आहे. याचं कसं कंप्लेंट करायला गेलो तर संजीव देशमुखला बी सोबत नेलं, पण ते ऐकायला तयार नाही आहे. एका महिन्याचं हे 32,000 रुपये बिल आलेलं आहे मला. त्याचं काय करा, फाशी द्यावं का? माझ्या घराची बी किंमत नाही. 32,000 त्यांना माझ्या घरी बोलून मी झोपडपट्टीच्या कंदा राहायला. हे माझं घर होय, माझ्या बाबाला भेटलेलं आहे. माझ्या नावानं काहीच नाही आहे. हे मी माझ्या बाबाच्या घरात राहतो. हे लोक ऐकणारच तयार नाही. ते लोकांना मी म्हणलं मीटर नुका बसू. माझं जुनं मीटर चांगलं होतं. यांना हे सडलं मीटर बसवलेलं आहे. इथं स्मार्ट मीटर बसवलेलं आहे. याचं हे बिल कसं काय? आणि 200-300 रुपये रोजाचं काम करतो. हे आम्हाला एवढं मोठं बिल देऊन राहिले. कुठचे बरं एका महिन्याचे 32,80,000 रुपये सांगा कुठून भरा? फाशी घ्या एखाद्या झाडाले का काय घ्या, काही समजून नाही राहिलं. हे लोक काही कमी बिल करून नाही राहिले. याचा सांगा आता काय करा. एक मान्यता देतो, मला हे लवकर करण्याला येते, चांगलं करायला पाहिजे. हे दुसरं मला मीटर पाहिजे. हे मीटर माझ्या घरून काढून न्यायला पाहिजे. त्यांना मग घरी नसताना यांनी मीटर बसवलेलं आहे. मी नाही असताना यायचं काय मनमानी आहे का? हे समजायला पाहिजे.